नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. माझ्या युरोपमधल्या स्वित्झर्लंड आणि ईस्टर्न युरोपच्या टूरबद्दलचे व्हिडिओ सांगतोय. तर आता मी व्हिएना या शहरामध्ये पोहोचणार आहे बुडापेस्टवरून. बुडापेस्टवरून आम्ही 10 वाजता सकाळी निघालो आणि साधारणपणे 2:30 वाजता व्हिएनाला पोहोचलो. व्हिएना ही ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे. एक सुंदर गाव आहे. आता आमच्याकडे कसं झालं, आम्ही पोचल्यानंतर सामान रूममध्ये टाकल्यावर तो अख्खा दिवस आमच्याकडे मोकळा होता आणि बेसिकली संध्याकाळी आमचं जॉईंट व्हीलमध्ये आमचं बुकिंग झालेलं होतं. त्यामुळे जॉईंट व्हीलला जाण्याच्या आधीचा जो पार्ट होता म्हणजे वेळ होता आमच्याकडे, त्याच्यामध्ये आम्ही माहिती पण गोळा करायची होती आणि आम्हाला जेवढं काही बघता येईल ते बघायचं होतं. मग त्याप्रमाणे आम्ही पहिल्यांदा हॉटेलमधनं बाहेर पडलो आणि जवळच्या एका बसस्टॉपला गेलो. बसस्टॉपवर गेल्यानंतर तिथं उभ्या असणाऱ्या माणसांच्याकडून मदत घेऊन आम्ही दोघांचे आमचे डे पास काढले. हे डे पास काढण्याचा फायदा असा होतो की तुम्ही त्या दिवशीचा सगळा प्रवास जो आहे लोकल मधला तो सगळा तुम्ही करू शकता. म्हणजे बस चालती, ट्रॅम, जे काय असेल लोकल ट्रान्सपोर्ट तो सगळा चालू शकतो. मग आम्ही पास घेतला आणि मग आम्ही त्यांनाच विचारलं की आम्ही कुठल्या भागात गेलेलं बरं. आम्हाला त्यांनी सांगितलं की रिंगस्ट्रास रोड म्हणून जे आहे त्या रोडला जावा. तो साधारणपणे 5 किलोमीटर लांबीचा रोड आहे, गोल आहे म्हणजे थोडक्यात तो, आणि त्याच्या भोवती तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. मग आम्ही काय केलं, आम्ही त्या पद्धतीनं त्यांना विचारलं की आमचा सगळ्यात जवळचा आम्ही कुठला स्टॉप घ्यावा. मग त्यांनी आम्हाला एका स्टॉपचं नाव सांगितलं आणि सांगितलं की या बसमध्ये बसा, 5वा 6वा स्टॉप असेल. मग आम्ही तिथं उतरलो. उतरल्यानंतर आम्हाला खूप इम्पिरियल बिल्डिंग्स दिसल्या, म्हणजे जुन्या बिल्डिंग्स होत्या, म्युझियम्स होती, गार्डन्स होती, भरपूर गोष्टी होत्या. आम्हाला स्टेट ऑपेरा बघायला मिळाला, नंतर नॅचरल हिस्ट्री म्युझियम बघायला मिळालं, नंतर सिटी हॉल बघायला मिळाला, नंतर व्हिएना स्टॉक एक्सचेंज बघायला मिळालं. नंतर आम्ही बुर्ग गार्डनमध्ये गेलो. त्या बुर्ग गार्डनमध्ये मोझार्टचा स्टॅच्यू बघायला मिळाला, आम्ही त्याचा एक फोटो टाकलेला आहे. त्याच्यानंतर पाम हाऊसमध्ये गेलो. हे जे पाम हाऊस आहे याच्यामध्ये स्किमिटर्स लॉंग हाऊस म्हणून एक भाग आहे. तिथं फुलपाखरं आणि वटवागळा ह्यांचं त्यांनी ते काय म्हणूया आपण एकत्र करून त्यांनी ते मोठा हाऊस केलेला आहे, ते बघता येतं तुम्हाला. मग आम्ही ते बघून घेतलं. मग त्याच्यानंतर बाहेर पडलो. नंतर गार्बेन स्ट्रीटला गेलो. तो गार्बेन स्ट्रीट म्हणजे सगळा शॉपिंग प्रोमोनेड आहे, म्हणजे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे आता तुम्ही काही काही ठिकाणी तुम्हाला बाटली आणि ससा असं ठेवलेलं दिसेल, हे सगळं ते शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जवळपासच्या गोष्टी आहे. मग ते करत करत आम्ही विन पोर्झॅलिनला गेलो. त्याच्यानंतर स्पॅनिश रायडिंग स्कूलला गेलो. हे स्पॅनिश रायडिंग स्कूलमध्ये जवळजवळ आम्हाला 70-80 घोडे बघायला मिळाले. ते लिपिझॅन हॉर्सेस आहेत, म्हणजे लिपिझॅन म्हणजे स्पेनच्या तिकडचे घोडे आहेत, ते बघायला मिळाले आम्हाला. तिथं हॉर्सचे कॅरेजेस पण बघायला मिळाले. भरपूर प्रमाणात हॉर्स कॅरेजेस होते. अर्थात त्यातनं फिरायचं असेल तर त्याचं कॉस्टिंग जास्ती असतं, त्यामुळे आम्ही त्यातनं काही फिरायचं ट्रेनिंग केलं नाही, पण त्याच्याबरोबर फोटो काढणे किंवा त्यांचे फोटो काढणे एवढं आम्ही करू शकतो. मग तिथून जवळच आम्ही हॉबबर्ग पॅलेस एरियामध्ये गेलो. मग तो मोठा कॉम्प्लेक्स आहे. मग आता त्या कॉम्प्लेक्समध्ये ऑस्ट्रियन प्रेसिडेंटची बसायची जागा आहे. मग म्हणजे त्या एरियामध्ये गॉथिक, रेनायझान्स, बॉरेक्यू आणि रोको या सगळ्या टाईपच्या बिल्डिंग्स आहेत. काही काही बिल्डिंगमध्ये दोन्ही टाईप इन्क्लुझिव्ह आहे. मग आता त्याच्यामध्ये थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक ग्रुप दिसला बिल्डिंगचा. त्याच्यामध्ये 18 टाईपच्या बिल्डिंग्स होत्या. त्याच्यानंतर 19 कोर्टयार्ड्स होते, म्हणजे त्याच्यासमोर मोठे पॅसेजेस होते. नंतर 2600 खोल्या होत्या सगळ्या मिळून, आणि हे सगळं जवळजवळ 60 एकरमध्ये होतं. त्याच्यामध्ये सीसी म्युझियम होतं. त्या सीसी म्युझियममध्ये सिल्वरचं कलेक्शन होतं, इम्पिरियल चॅपल होतं. देन मग त्याच्यामध्ये सेंट स्टीफन्स कॅथेड्रल होतं, स्टिफेल्स वॉच रूम होती. नंतर एक प्रचंड मोठी आम्हाला घंटा बघायला मिळाली. नंतर आम्हाला कॅथेड्रलचे काही जुने जुने आर्टिफॅक्ट्स बघायला मिळाले. नंतर आम्ही तिथून पुढं बेल्वेडरी पॅलेस एरिया, म्हणजे ह्याला एरियालाच बेल्वेडरी पॅलेस एरिया म्हणतात, त्या पॅलेस एरियाच्या पार्टमध्ये गेलो. ऍक्च्युअली पॅलेस एरियामध्ये त्याचे 2 पार्ट्स आहेत, खालचा भाग आणि वरचा भाग. आता वरच्या भागामध्ये आम्हाला तिथे गेल्यानंतर काही काही गोष्टी बघायला मिळाल्या. त्याच्यामध्ये पुतळे भरपूर आहेत. नंतर सेरिमोनियल स्टेअर केस, म्हणजे जेव्हा जेव्हा एखादा कार्यक्रम असतो मोठा राष्ट्रीय कार्यक्रम, तेव्हा जी स्टेअर केस म्हणजे शिडी वापरली जाते ती शिडी तिथे ठेवलेली आहे. मग तिथं मार्बल हॉल आहे. मग त्या सगळ्यांची वरची सिलिंग्स खूप सुंदर केलेली आहेत. अर्थात आम्हाला काही प्रमाणातच बघायला मिळालं, वेळही कमी होता आम्हाला. मग आम्हाला रॅफेल, टिटॅन,
बेलिनी अशा बऱ्याच लोकांची पेंटिंग्स तिथं बघायला मिळाली. नंतर आम्हाला फॉर्मर परेड ग्राउंड म्हणजे जुनं परेड ग्राउंड बघायला मिळालं. नंतर सेनेट चेंबर बघायला मिळाला. असेंब्ली हॉल बाहेरून बघायला मिळाला. मग ह्या सगळ्याकडनं फिरत असताना जवळजवळ 6-6:30 वाजले. मग आता 6-6:30 वाजल्यानंतर पुढचं सिस्टीम काय करायची. मग आम्ही तिथनं बस पकडली आणि आम्ही एका एरियामध्ये गार्डन एरियामध्ये गेलो. ते गार्डन एरियामध्ये गेल्यानंतर चालत आम्ही ते जॉईंट व्हील जवळ गेलो. हे जे जॉईंट व्हील आहे हे काही लंडनच्या व्हील एवढं मोठं नाही आहे, पण सुंदर आहे व्हील. मग त्याच्यामध्ये आम्ही आमचा पास दिल्यानंतर ते आम्हाला तिकीट दिली. तिकीट दिल्यानंतर आम्ही त्यात बसलो आणि त्यांनी ते स्लो मुव्हिंग आहे, 35 मिनिटं जवळजवळ फिरतं ते. मग ते आम्ही सावकाश फिरत होतो. आम्हाला वरून व्हिएनाचे म्हणजे तिथून जेवढा एरिया दिसतो त्याचे फोटो काढता येत होते. नंतर खालचे जे प्लेग्राऊंड वगैरे काही लहान मुलं खेळत होती त्या सगळ्याचे फोटो काढता येत होते. तेव्हा असे काही मी फोटोही माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. हे सगळं बघून झाल्यानंतर खाली उतरून आम्ही जरा आणखीनही गार्डन बघितली. रात्रीचे जवळजवळ 7:30 वाजलेले होते, 7-7:30 झाले होते. मग तिथून चालत आम्ही आलो. वाटेत एका ठिकाणी रात्रीचं जेवण करून घेतलं, लोकल जेवण घेतलं, स्ट्रीट फूड म्हणतो ना आपण तसं. आणि बस पकडून आम्ही तिथून आमच्या हॉटेलला गेलो. नेक्स्ट डे जो आमच्या हॉटेलमधला प्रोग्राम होता तो असा होता की आम्हाला सकाळी 10 वाजता एका ठिकाणी जायचं होतं आणि तिथून ते आम्हाला बसनं घेऊन शॉनबॉर्न पॅलेसला जाणार होते. हे जे शॉनबॉर्न पॅलेस आहे हे अत्यंत मोठं आहे, अतिशय सुंदर आहे. गावापासून अगदी जवळ आहे, म्हणजे अगदी सिटी सेंटरला नाही, पण एक साधारण 10-20 मिनिटं लागतात बसनं. मग आम्हाला त्यांनी बसमध्ये घातलं आणि आम्हाला तिथं घेऊन गेले. तिथं उतरल्यानंतर त्या बसवाल्याने आम्हाला एक पास दिला. तो पास कशाचा होता तर स्किप द लाईन, म्हणजे कुठेही क्यू मध्ये उभं राहायचं नाही, डायरेक्टली तुम्ही जायचं आणि तुम्ही डायरेक्टली आत बघायला सुरुवात करू शकता. आता ह्याच्या आतमध्ये काय काय आहे तर ह्याच्या आतमध्ये खरोखर खूप मोठा आहे. 1441 रूम्स आहेत. त्याच्यामध्ये इम्पिरियल अपार्टमेंट्स म्हणजे अतिशय सुंदर डेकोरेशन केलेल्या रूम्स आहेत. नंतर वॉलनट रूम आहे. नंतर काही काही ठिकाणी फ्लोरिंग आणि वरचा भाग जो असतो सिलिंग आणि भिंती ह्या अतिशय उत्तम राजेशाही थाटात रंगवलेले आहेत. आणि अत्यंत उत्तम पॅलेस आहे. म्हणजे तुम्ही व्हिएनाला गेल्यानंतर हे पॅलेस तुम्ही बघणंच आवश्यक आहे. इतकं सुंदर पॅलेस आहे. आणि याची मजा अशी आहे की ह्या पॅलेसमध्ये तुम्हाला जाता येतं, पास घेऊन तुम्हाला आतलं सगळं बघता येतं. सिटीमधल्या पॅलेसमध्ये काय होतं की तुम्हाला सगळ्या गोष्टी बघता येत नाहीत. अर्थात तुमच्याकडे वेळही असायला लागतो, आमच्याकडे वेळ कमी होता, पण तरी आम्ही आतमध्ये गेलो. तिथून बाहेर पडल्यानंतर मागे एक प्रचंड मोठी गार्डन आहे. सगळी गार्डन फिरायची म्हणली तर 2-3 तास लागतील, पण आम्ही काही एवढा वेळ तिथं थांबू शकलो नाही, कारण आम्हाला त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला 2 वाजता पॅलेसमधनं बाहेर यायचंय आणि तो 2:30-3 पर्यंत आम्हाला आमच्या हॉटेलच्या जवळ सोडणार होता. मग तिथून आम्ही रेल्वे स्टेशनला जाणार होतो. मग आम्ही सगळं ते गार्डन वगैरे सगळी बघून घेतली. मग तिथे एक माणूस ऍपल खात बसला होता, एक असा त्या स्टेजवर उभा होता, म्हणजे स्टेज म्हणजे त्यानं केलं होतं सिल्वर गोल्डन कलरमध्ये. हे सगळे वाटताना पुतळे वाटतात, हे पुतळे नसतात, ही माणसं असतात. म्हणजे त्यांच्याशी तुम्ही बोललात म्हणजे तुम्ही काही युरो टाकले त्यांच्या त्या भांड्यामध्ये की ते बोलतात तुमच्याशी, फोटो काढून देतात. मग ते सगळं आम्ही बघितलं. तिथून आम्ही मग बसमध्ये बसलो. बसनं आम्ही परत गावात आलो. गावात आल्यानंतर तिथून आम्हाला पिकअप होता. सामान आम्ही सगळं आधीच भरून ठेवलं होतं. मग सामान गाडीत टाकलं, रेल्वे स्टेशनला गेलो आणि तिथून आमची जी रेल्वे होती ती सुपरफास्ट रेल्वे होती. 3:30ला सुटली आणि 6 वाजता साधारणपणे साल्सबर्गला पोचली. अशा पद्धतीनं आमचं पहिलं म्हणजे व्हिएनामधलं व्हिजिट झालं आणि आम्ही साल्सबर्गला संध्याकाळी पोचलो. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय याबद्दल धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आणखीनही व्हिडिओज बघता येतील. थँक्यू व्हेरी मच.